खरं तर करण्याचं कारण काय, मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांचे फार्म हाऊसेस आहे, फार्म हाऊसेस करता लोन घेतलेलं आहे, ज्यांनी मर्सडीज गाड्या घेतल्या आहे त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये. नॉर्मल गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, फोर व्हीलर गाडी घेतो, याला कोणी मनाई नाहीये. पण कर्जमाफी मागताना धन दांडगे लोक ज्यांच्याकडे ऐपत आहे तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर अधिक जास्त फायदा होऊ शकतो गरीब शेतकऱ्याचा, ही भावना होती. त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करणे आणि समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचं काम, शेवटी वृत्तपत्राला अधिकार आहेत, भंडाफोड करण्याचे अधिकार पत्रकारांनाही आहे. पण या अधिकाराचा दुरुपयोग करून काही लोक जर असे वागत असतील, त्याकरता शासन आहे, कोर्ट आहे, कोर्टात लढाई लढू. कोर्ट या ठिकाणी मला वाटतं दखल घेईल आणि मी आता कोर्टाला सर्टिफिकेट देणार आहे माझ्या प्रॉपर्टीचं आणि माझ्या अफिडेव्हिटमध्ये मी टाकलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारच्या बदनामी ह्या काही फार त्या ठिकाणी जरी वेदना देणाऱ्या असतात, पण ह्या फार काळ याचं सत्यताही कार लपत नाही आणि त्यामुळं सत्य समोर येईल आणि आलाय पुढं कोर्टात